नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण MA भाग 2 मधील जे सेमिस्टर 3 मधील आपलं जे दुसरं प्रकरण आहे भारतीय प्रशासन, ह्या आपला जो सिलेबस आहे त्यामधलं दुसरं प्रकरणाचं आपण चर्चा करत आहोत. ते प्रकरण म्हणजे केंद्रीय प्रशासन. मागील लेक्चरमध्ये आपण केंद्रीय प्रशासन म्हणजे काय, त्या केंद्रीय प्रशासनाची रचना कशा पद्धतीची असते, भारतामध्ये जे केंद्रीय प्रशासकीय व्यवस्था काम करते ते केंद्रीय प्रशासनाची व्यवस्थेची जी रचना, संघराज्य स्वरूप आणि त्या अनुषंगाने निर्माण झालेले केंद्रीय प्रशासन, त्याची माहिती आपण करून घेतली. आजच्या लेक्चरमध्ये प्रामुख्याने आपण जे केंद्रीय प्रशासनाचा अभ्यास करतोय ते केंद्रीय प्रशासन चालवण्यामध्ये किंवा ते केंद्रीय प्रशासनामध्ये समन्वय ठेवण्यामध्ये जी सगळ्यात महत्त्वाची भूमिका ज्या पदाला आहे, जे संपूर्ण देशासाठी जे केंद्रीय प्रशासन निर्माण केलेलं आहे त्या संपूर्ण केंद्रीय प्रशासनाला चालवण्यामध्ये, त्या केंद्रीय प्रशासनामध्ये समन्वय ठेवण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका ज्या पदावरती आहे त्या पदाचा आज आपण ओळख करून घेणार आहोत किंवा त्या संबंधी माहिती करून घेणार आहोत. तर ते कोणतं पद आहे, तर ते पद आहे पंतप्रधान. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ज्यावेळेस आपण आपल्या देशाच्या राजकारणाचा अभ्यास करतो तर त्या राजकारणामध्ये सगळ्यात जास्त किंवा आपण वेगळ्या राजकीय म्हणजे भारतीय राजकीय प्रक्रियेचा ज्यावेळेस अभ्यास करतो तर त्यामध्ये निश्चितच आपल्याला असं दिसून येते की प्रत्येक राजकीय पक्ष आणि त्या राजकीय पक्षांचे जे काही वेगवेगळे नेते आहेत त्यांच्यामध्ये एकच अभिलाषा निर्माण झालेली बघायला मिळते की मला ह्या देशाचं पंतप्रधान होता यावं. हे पंतप्रधान होता येण्याचे जे स्वप्न प्रत्येक राजकीय पक्षाचा नेता जे बघत असतो त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे की त्या पदाला निर्माण झालेले एक वलयांकित दर्जा, त्या पदाला मिळालेले वास्तविक अधिकार. भारताच्या राजकीय व्यवस्थेचा आपण ज्यावेळेस विचार करतो की स्वातंत्र्यानंतर भारताने संसदीय शासन व्यवस्थेचा स्वीकार केला आणि या संसदीय शासन व्यवस्थेमध्ये आपण प्रामुख्याने दोन प्रमुख आपल्या देशामध्ये असलेले बघायला मिळतात, एक राष्ट्रपती आणि दुसरे पंतप्रधान. आता राष्ट्रपती हे पद जरी भारताच्या राज्यघटनेने सर्वोच्च पद म्हणून निर्माण केलेलं जरी असलं तर त्या पदाला प्रामुख्याने वास्तविक जे अधिकार आहेत ते दिलेले नाहीत, ते नामधारी स्वरूपाचं पद आहे. पण जे वास्तविक अधिकार ज्यांनी चालवायचे असतात, ज्यांच्याकडे संपूर्ण भारतीय राज्यघटनेची किंवा भारताच्या प्रशासकीय व्यवस्थेची धुरा असते, ते पद म्हणजे हे पंतप्रधान पद. म्हणजे आपण भारताच्या राजकारणाचा, इतिहासाचा ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला दिसून येतं की जे भारताच्या राजकारणाच्या अभ्यासाचे कालखंड पडलेले असतात ते कालखंड आपण प्रामुख्याने पंतप्रधानांच्या नावावरून ते कालखंड पडलेले दिसून येतात. म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1952ला सगळ्यात प्रथम निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये आपल्याला माहीतच आहे की ज्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी निवडून आले, ते साहजिकच होतं कारण त्यांना त्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी केलेलं काम आणि या सगळ्यांचा वारसा त्यांच्या मागे आणि त्याचप्रमाणे त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं, जगावरती प्रभाव छाप पाडणारं व्यक्तिमत्व, जागतिक नेता अशी त्यांची जी प्रतिमा तयार झालेली होती, त्यामुळे साहजिकच पहिले पंतप्रधान म्हणून त्यांना त्या ठिकाणी ते निवडून आले. आणि त्यानंतर आपण म्हणजे भारताच्या राजकीय व्यवस्थेचा, भारतीय राजकीय प्रक्रियेचा अभ्यास करतो तर पहिला कालखंड, मग पंडित जवाहरलाल नेहरू यांचा कालखंड, दुसरा कालखंड लाल बहादूर शास्त्री यांचा कालखंड, तिसरा कालखंड इंदिरा गांधी यांचा कालखंड, राजीव गांधी यांचा कालखंड, अटल बिहारी वाजपेयी यांचा कालखंड, मनमोहन सिंग यांचा कालखंड आणि त्यानंतर आता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कालखंड. म्हणजे अशा पद्धतीने भारताच्या राजकीय व्यवस्थेचा सुद्धा अभ्यास जो करत असतो तो राजकीय व्यवस्थेचा अभ्यास वेगवेगळ्या नेत्यांच्या नावाने, म्हणजे जे व्यक्ती त्या पंतप्रधान पदावरती काम करत असते त्या व्यक्तीच्या नावावरती तो अभ्यास प्रामुख्याने होत असलेला बघायला मिळतो. म्हणून भारताच्या राजकारणामध्ये, भारताच्या एकंदरीत प्रशासकीय व्यवस्थेमध्ये सगळ्यात जास्त जर महत्त्व, सगळ्यात जास्त विशेष स्थान कोणत्या पदाला जर प्राप्त झालेलं असेल तर ते आहे पंतप्रधानांना. मग हे पंतप्रधान पद का बरं महत्त्वाचं आहे, ह्या पंतप्रधानाला अशी कोणती अधिकार आणि कार्य भारतीय राज्यव्यवस्थेने सोपवलेली आहेत त्याविषयी आपण माहिती करून घेणार आहोत. आपण जर बघितलं आता पंतप्रधानांचे अधिकार आणि कार्य यामध्ये सर्वप्रथम आपल्याला बघायचं की पंतप्रधानांची निवड कशी होते. आपल्या भारतीय राज्यव्यवस्थेमध्ये प्रत्यक्ष आपल्या भारतीय राज्यव्यवस्थेत भारतीय राज्यघटनेचा जर आपण अभ्यास केला तर त्यामध्ये पंतप्रधानांच्या निवडीविषयी स्पष्टपणे काही असे स्पष्ट उल्लेख काही केलेला नाही. भारताची पंतप्रधानांची निवड आणि नियुक्ती याविषयी स्पष्ट तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये केलेल्या नाहीत. त्यामध्ये फक्त असं म्हटलेलं आहे की कलम 75 नुसार भारताचे राष्ट्रपती पंतप्रधानांची नियुक्ती करतील, म्हणजे असं एक स्टेटमेंट त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की भारताचे पंतप्रधान मग राष्ट्रपती आपल्याला मनाला वाटेल त्या व्यक्तीची पंतप्रधानपदी नियुक्ती करू शकतात. तर कलम 75 मध्ये जरी असं सांगितलं असेल की भारताचे राष्ट्रपती पंतप्रधानांची नियुक्ती करू शकतील, पण त्यामध्ये पुढे असं महत्त्वाचं वाक्य आहे की लोकसभेमध्ये ज्या राजकीय पक्षाला बहुमत प्राप्त होतं त्या राजकीय पक्षाच्या नेत्यालाच पंतप्रधान नियुक्त करण्याचं नैतिक जबाबदारी ही राष्ट्रपतींवरती सोपवलेली आहे. म्हणजे पंतप्रधान कोणाला नेमायचं तर हे सर्वस्वी लोकसभेमध्ये सार्वत्रिक निवडणुका दर 5 वर्षांनी आपल्याला माहिती आहे की आपल्या लोकसभेच्या निवडणुका होतात आणि त्या लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर ज्या राजकीय पक्षाला सगळ्यात जास्त जागा लोकसभेमध्ये मिळतात, ज्या राजकीय पक्षाला लोकसभेमध्ये बहुमत मिळतं त्या राजकीय पक्षाच्या नेत्याला
त्या ठिकाणी पंतप्रधान नियुक्त करणं ही राष्ट्रपतींची जबाबदारी असते. म्हणजे ज्यावेळेस बहुमत प्राप्त एखाद्या पक्षाला बहुमत मिळतं निवडणुकीमध्ये, त्या ठिकाणी राष्ट्रपतींकडे फारसा काही अधिकार नसतो. त्या ठिकाणी त्यांना त्या व्यक्तीला साहजिकच पंतप्रधान म्हणून नियुक्त करावं लागतं. म्हणजे आपण जर 1952 पासून तर 1977, 78, 1990च्या दशकापर्यंत जरी भारताच्या राजकारणाचा विचार केला तर त्या ठिकाणी पंतप्रधान आणि राष्ट्रपती म्हणजे राष्ट्रपतींची भूमिका फार मर्यादित स्वरूपाची असलेली बघायला मिळते. कारण एक पक्ष जो कारभार होता रजनी देसाई भारताच्या ह्या राजकीय प्रक्रियेचा जो अभ्यास जर आपण केला ह्या कालखंडामधला तर त्यामध्ये प्रामुख्याने असं दिसून येते की काँग्रेस पक्ष प्रभुत्वाचा हा कालखंड होता आणि काँग्रेस पक्षाला बहुमत प्राप्त होत असल्यामुळे साहजिकच पंतप्रधान कोणाला नियुक्त करायचं याविषयी फारसा विचार राष्ट्रपतींना त्या ठिकाणी करावा लागत नव्हता. म्हणजे आपण जर विचार केला तर प्रामुख्याने आपल्याला असं बघायला मिळतं की पंतप्रधानांची नियुक्ती करण्याचा अधिकार जरी राष्ट्रपतींना असेल तर तो अधिकार ते स्वतःच्या मर्जीनुसार करू शकत नाही. तर ज्या राजकीय पक्षाला लोकसभेमध्ये बहुमत प्राप्त होतं त्या राजकीय पक्षाच्या नेत्यालाच त्या ठिकाणी पंतप्रधान म्हणून नियुक्त करावं लागतं. पण बऱ्याच वेळेस असं दिसून येतं की 1990 नंतरच्या भारतीय राजकारणाचा जर आपण अभ्यास केला तर प्रामुख्याने आपल्याला असं बघायला मिळतं की कोणत्या पण एका पक्षाला बहुमत प्राप्त होताना दिसून येत नाही लोकसभेमध्ये. मग ज्यावेळेस कोणत्या पण राजकीय पक्षाला लोकसभेमध्ये बहुमत प्राप्त होत नाही मग अशा वेळेस कोणाला पंतप्रधान नियुक्त करायचा असा पेच राष्ट्रपतींसमोर निर्माण होतो. मग अशा वेळेस राष्ट्रपती काय निर्णय घेतात तर ज्या राजकीय पक्षाला सगळ्यात जास्त मतं मिळालेली सगळ्यात जास्त जागा मिळालेल्या असतात किंवा ज्या राजकीय पक्षाची जे आघाडी स्थापन केलेली असते ज्या आघाडीतल्या आघाडी पक्षाला सगळ्यात जास्त जागा लोकसभेमध्ये मिळालेल्या असतात त्या राजकीय पक्षाच्या नेत्याला बोलावून राष्ट्रपती पंतप्रधान पदाची शपथ देतात. म्हणजे या ठिकाणी राष्ट्रपती आपल्या स्वविवेक अधिकाराचा वापर करत असतात की ज्यावेळेस लोकसभेमध्ये सार्वत्रिक निवडणुकीनंतर कोणत्या पण एखाद्या राजकीय पक्षाला बहुमत प्राप्त होत नाही अशा वेळेस राष्ट्रपती त्या ठिकाणी ज्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत त्या राजकीय पक्षाच्या नेत्याला बोलून त्या ठिकाणी त्याला पंतप्रधान पदाची शपथ देताना दिसून येतात. हे सर्वप्रथम आपल्या भारतामध्ये कधी घडलं? राष्ट्रपतींनी स्वविवेक अधिकाराचा वापर सर्वप्रथम कधी केला तर 1979 मध्ये ज्यावेळेस मोरारजी देसाई यांचं सरकार कोसळलं आणि त्यानंतर पंतप्रधान म्हणून कोणाला नियुक्त करायचं त्यावेळेस तत्कालीन आपले जे राष्ट्रपती होते नीलम संजीव रेड्डी त्यांनी सर्वप्रथम भारताच्या राजकीय प्रक्रियेमध्ये हा स्वविवेक अधिकार वापरला आणि त्यांनी चरण सिंग यांना त्या ठिकाणी पंतप्रधान म्हणून नियुक्त केलं. त्यानंतर एखाद्या वेळेस एखादी व्यक्ती पदावरती असताना म्हणजे पंतप्रधान पदावरती असताना तिचा जर आकस्मिकरित्या मृत्यू झाला आणि त्या ठिकाणी त्या पदाचा दुसरा दावेदार वारस जर नेमलेला नसेल किंवा त्या राजकीय पक्षाने ठरवलेलं नसेल की दुसरा नेता कोण आहे तर अशा वेळेस काय होतं की एक राजकीय पोकळी निर्माण होते आणि मग कोणाला पंतप्रधान करायचं असं एक वातावरण निर्माण होतं. अशा वेळेस सुद्धा राष्ट्रपती आपला स्वविवेक अधिकाराचा वापर करू शकतात. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की 1984 मध्ये माननीय इंदिरा गांधी स्वर्गीय इंदिरा गांधी यांची हत्या झाली आणि ती हत्या झाल्यानंतर कोणाला पंतप्रधान पदावरती नेमायचं हे याविषयी स्पष्टपणे काँग्रेस पक्षाने ठरवलेलं नव्हतं. त्यावेळेस तत्कालीन जे काही भारताचे राष्ट्रपती होते ज्ञानी झैल सिंग यांनी त्यावेळेस आपल्या स्वविवेक अधिकाराचा वापर करून आपल्या राजीव गांधी यांना त्या ठिकाणी पंतप्रधान पदावरती नियुक्त केलेले बघायला मिळतं. म्हणजे पंतप्रधान पदावरती नियुक्त करण्याआधी लोकसभेमध्ये बहुमत सिद्ध करावं लागतं का तर नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीला राष्ट्रपती काय करतात की शपथ घेण्यासाठी बोलवतात त्याला त्या ठिकाणी पंतप्रधान पदाची शपथ देतात आणि त्यानंतर काही ठराविक कालावधीमध्ये त्या व्यक्तीला त्या ठिकाणी त्या लोकसभा या सभागृहामध्ये बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं जातं. म्हणजे अशा पद्धतीने ती व्यक्ती जर त्या सभागृहाचा सदस्य नसेल तरी पण ती 6 महिने त्या ठिकाणी त्या पदावरती राहू शकते आणि 6 महिन्याच्या आत त्याला लोकसभा किंवा राज्यसभा या दोन्हीपैकी एका सभागृहाचं सभासदत्व त्या ठिकाणी प्राप्त करावं लागतं. त्याचप्रमाणे दिलेल्या कालावधीमध्ये लोकसभेमध्ये त्या व्यक्तीला आपलं बहुमत सिद्ध करावं लागतं. जर ते त्याला करता आलं नाही तर साहजिकच त्या ठिकाणी त्यांना त्या पक्षाला आपल्या पदाचा त्या पंतप्रधानांना आणि त्याच्या मंत्रिमंडळाला त्या ठिकाणी राजीनामा द्यावा लागतो. म्हणजे अशा पद्धतीची ही रचना आपल्याला एकंदरीत भारताच्या राजकीय व्यवस्थेमध्ये पंतप्रधानांच्या निवडीची बघायला मिळते. आपण जर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण ही जी व्यवस्था स्वीकारली ती व्यवस्था आपण प्रामुख्याने इंग्लंड या देशाकडून स्वीकारलेली आहे. म्हणजे भारतामध्ये पंतप्रधान होण्यासाठी लोकसभा किंवा राज्यसभा या दोघांमधले सदस्य जरी असला तरी चालतो. पण इंग्लंडमध्ये जर आपण बघितलं तर इंग्लंडमध्ये प्रामुख्याने म्हणण्यापेक्षा त्यांच्या राज्यघटनेची अशी तरतूद केलेली आहे की त्या ठिकाणी पंतप्रधान हा हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजे जे जनतेचं सभागृह आहे त्यामधूनच निवडला गेला पाहिजे. म्हणजे भारतामध्ये पंतप्रधान राज्यसभामधला पण असू शकतो किंवा लोकसभेमधला पण असू शकतो पण इंग्लंडमधला पंतप्रधान हा नेहमी हाऊस ऑफ कॉमन म्हणजे जनतेचं जे प्रतिनिधित्व करणारा सभागृह आहे
त्यामधला त्यातलाच प्रतिनिधी त्या ठिकाणी पंतप्रधान होऊ शकतो. तर ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण भारताच्या पंतप्रधानांची निवड प्रक्रिया समजावून घेतली की ज्या राजकीय पक्षाला बहुमत प्राप्त होतं त्या राजकीय पक्षाच्या नेत्याला पंतप्रधान पदावरती नियुक्त करण्याची जबाबदारी राष्ट्रपतींवर असते. ज्यावेळेस कोणत्या पण एखाद्या राजकीय पक्षाला बहुमत प्राप्त झालं नाही तर त्यावेळेस स्वविवेक अधिकाराचा वापर करून राष्ट्रपती त्या ठिकाणी ज्या पक्षाला जास्त मतं मिळालेली आहेत, जास्त जागा मिळालेल्या आहेत, त्या राजकीय ज्या पक्षाला जास्त जागा लोकसभेमध्ये प्राप्त झालेल्या आहेत त्या पक्षाच्या नेत्याला पंतप्रधानपदी नियुक्त करतात आणि त्याला त्या ठिकाणी बहुमत सिद्ध करायला सांगतात. तर अशा पद्धतीने हे आपण एकंदरीत भारताच्या पंतप्रधान त्यांची नियुक्तीची प्रक्रिया बघितली. आता ह्या पंतप्रधान पदाला केंद्रीय प्रशासकीय व्यवस्थेमध्ये एक वलयांकित दर्जा का बरं प्राप्त झाला? भारताचं एकंदरीत राजकारण जर बघितलं तर ते राजकारण कोणत्या पदाभोवती जास्त फिरताना दिसून येतं तर ते पद आहे पंतप्रधानांचं पद. म्हणजे जागतिक राजकारणामध्ये जी भारताची भूमिका, भारताचे जे धोरणं आहेत, भारताची जी वाटचाल आहे ते सांगण्याचं काम कोणत्या पदामार्फत केलं जातं तर ते पद आहे पंतप्रधानांचं पद. तर त्या पंतप्रधान पदाला कोणती अशी अधिकार आहेत, असे कोणते कार्य आहेत आणि त्याला कोणती भूमिका बजावावी लागते ह्या विषयी आपण चर्चा करूयात. तर सर्वप्रथम आपण ह्या भारताचे पंतप्रधानांचे जे काय अधिकार आहेत आणि त्यांना कोणती कार्य पार पाडावी लागतात ते समजावून घेऊयात. कारण ते समजावून घेतल्यानंतर सर्व आपल्याला असं लक्षात येईल की भारताच्या राजकारणामध्ये पंतप्रधानांचं हे जे पद आहे ते का बरं महत्त्वाचं आहे, त्या पदाला का बरं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर सर्वप्रथम आपण बघूयात की पंतप्रधानांना सगळ्यात महत्त्वाचा जो अधिकार असतो, पहिला जो अधिकार आहे की तो अधिकार आहे मंत्रिमंडळाची निर्मिती करणे. म्हणजे हा अधिकार याच्यासाठी महत्त्वाचा आहे, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा अधिकार की ज्या राजकीय पक्षाला बहुमत प्राप्त होतं त्या राजकीय पक्षाच्या नेत्याला राष्ट्रपती त्या ठिकाणी शपथ देतात पंतप्रधान पदाची आणि मग त्यानंतर त्यांना त्यांचं मंत्रिमंडळ बनवायला सांगतात आणि ते मंत्रिमंडळ बनवल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना बहुमत सिद्ध करायला सांगतात. मग त्यांना सगळ्यात महत्त्वाचं काम काय करायचं असतं की देशाचा जो राज्यकारभार करायचा असतो, देशाचं जे प्रशासन चालवायचं असतं ते प्रशासन चालवण्यासाठी प्रशासनाची जी विभागणी वेगवेगळ्या खात्यांमध्ये भारतामध्ये झालेली आहे त्या खात्यांचं कामकाज चालवण्यासाठी सर्वप्रथम मंत्रिमंडळाची निर्मिती करावी लागते. आता आपल्याला मंत्रिमंडळाची निर्मिती हे काम जरी वरवर बघता खूप सोपं वाटत असलं तरी ज्यावेळेस ही मंत्रिमंडळाची निर्मिती करण्याचं काम पंतप्रधानावर ते असतं त्यावेळेस त्यांना संपूर्ण भारताच्या एकंदरीत व्यवस्थेचा, एकंदरीत संपूर्ण सामाजिक व्यवस्थेचा विचार त्या ठिकाणी करावा लागतो, संपूर्ण प्रदेशाचा त्या ठिकाणी विचार करावा लागतो, त्याचप्रमाणे आपल्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा त्या ठिकाणी विचार करावा लागतो. म्हणजे संपूर्ण भारताला प्रतिनिधित्व त्या ठिकाणी मिळालं पाहिजे, त्याचप्रमाणे सगळ्या वर्गांना त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, त्याचप्रमाणे हुशार व्यक्तीसुद्धा त्या मंत्रिमंडळामध्ये आली पाहिजेत. म्हणजे अशा पद्धतीने एकंदरीत मंत्रिमंडळ तयार करण्याचं खूप जिकिरीचं काम पंतप्रधानांना त्या ठिकाणी पार पाडावं लागतं. त्याचप्रमाणे ज्येष्ठ आणि तरुण यांच्यामध्ये सुद्धा समन्वय ठेवण्याचं काम ह्या मंत्रिमंडळाच्या निर्मितीमध्ये करावं लागतं. त्याचप्रमाणे मंत्रिमंडळ तयार करण्यास नुसतं मंत्रिमंडळ तयार करणं उपयोगाचं नसतं तर ते मंत्रिमंडळ कार्यक्षम असणं खूप गरजेचं असतं. कारण त्या मंत्रिमंडळावरतीच देशाची कारभाराची सूत्र असतात आणि ते मंत्रिमंडळ जर अकार्यक्षम जर तयार केलं, फक्त राजकीय दृष्टिकोनातून जर ते मंत्रिमंडळ तयार केलं तर त्या ठिकाणी त्या राजकीय पक्षाची प्रतिमा अकार्यक्षम अशी होऊ शकते आणि ते सरकार कोसळू पण शकतं. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं जे काम करावं लागतं पंतप्रधानांना ते म्हणजे व्यवस्थित पद्धतीने ते मंत्रिमंडळाची निर्मिती करणे, त्या मंत्रिमंडळामध्ये हुशार, कार्यक्षम, अनुभवी अशा नेत्यांची पण नियुक्ती करणं आणि त्यांना वेगवेगळी महत्त्वाची खाती, त्यामध्ये मग मंत्रिमंडळ, त्यामध्ये कॅबिनेट मंत्री हा जो प्रकार असतो त्या कॅबिनेट मंत्र्यांमध्ये हुशार, कार्यक्षम अशा मंत्र्यांची नियुक्ती करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम या ठिकाणी पंतप्रधानांना तो अधिकार आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा अधिकार जर आपण बघितला तर तो अधिकार आहे मंत्रिमंडळाचा अध्यक्ष म्हणून काम करणं. म्हणजे मंत्रिमंडळ तयार केल्यानंतर आपण जर बघितलं तर मंत्रिमंडळामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे मंत्रिमंडळाच्या ज्या बैठकी होतात, मंत्रिमंडळाच्या बैठकांचं अध्यक्षस्थान भूषवण्याचा जो मंत्रिमंडळाच्या बैठकांचा अध्यक्ष हा कोण असतो तर तो पंतप्रधान असतो. म्हणजे मंत्रिमंडळामध्ये कोणते निर्णय घ्यायचे, मंत्रिमंडळामध्ये कशा विषयावरती चर्चा करायची याची जी कार्यक्रम पत्रिका ठरवली जाते ती कोणाच्या सूचनांनुसार ठरवली जाते तर ती पंतप्रधानांच्या सूचनांनुसार ठरवली जाते. म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला असं बघायला मिळतं की पंतप्रधानांचाच या ठिकाणी वर्चस्व असलेलं बघायला मिळतं. म्हणजे भारताच्या एकंदरीत राजकीय प्रक्रियेमध्ये मंत्रिमंडळामध्ये जरी निर्णय घेतले जात असले त्या मंत्रिमंडळातल्या निर्णयांमध्ये सुद्धा जर जास्त वर्चस्व कोणाचा असेल तर तो पंतप्रधानांचाच बघायला मिळतो. म्हणजे मंत्रिमंडळाचे ज्या बैठकी होतात त्या बैठकांमध्ये वादविवाद, चर्चा, मतभेद, मंत्र्यांमध्ये आपापसात मतभेद पण असतात, कामावरून असतात किंवा त्यांच्या आपापसातल्या राजकीय प्रक्रियेवरून ते मतभेद निर्माण झालेले असतात. या मतभेदावरती सुद्धा नियंत्रण ठेवण्याचं काम, त्यांच्यामध्ये परस्पर सुसंवाद ठेवण्याचं काम, त्यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याचं काम
आणि ते सगळं ठेवून देशाचा व्यवस्थित पद्धतीने राज्यकारभार चालवण्याचं काम हे पंतप्रधानांना करावं लागतं. म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकांचा अध्यक्ष म्हणजे जोपर्यंत मंत्रिमंडळामध्ये घेतलेले निर्णय हे अधिकृतरित्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे फक्त पंतप्रधानांनाच असतं. म्हणजे इतर मंत्री त्या मंत्रिमंडळामध्ये काय निर्णय झाले ते जाहीर करू शकत नाही. ती नैतिक जबाबदारी राज्यघटनेने पंतप्रधानांवरती सोपवलेली आहे. म्हणजे मंत्रिमंडळाचं अध्यक्ष हे स्थान का बरं महत्त्वाचं आहे? म्हणजे सरकारचं यश आणि अपयश दोन्ही पण गोष्टी कोणाच्या नावाने खपवल्या जातात किंवा कोणाच्या नावावरती चालतात, तर त्या पंतप्रधानांच्या नावाने चालतात. म्हणजे मंत्रिमंडळाने केलेलं काम पण ते नाव कोणाचं असतं की कोणाचं मंत्रिमंडळ आहे, तर अमुक अमुक व्यक्तीचं मंत्रिमंडळ आहे. म्हणजे पंतप्रधान कोण आहे त्या व्यक्तीला त्या ठिकाणी महत्त्व असलेलं बघायला मिळतं. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आपण या ठिकाणी बघूयात की कोणतं काम, कोणता अधिकार सगळ्यात महत्त्वाचा त्या पंतप्रधानांना कोणत्या स्वरूपाचं काम महत्त्वाचं आहे, तर लोकसभेचा नेता. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की संसदीय शासन व्यवस्था आणि या संसदीय शासन व्यवस्थेमध्ये भारताने जी लोकशाही शासन व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे, त्या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये लोकांचे प्रतिनिधित्व करणारं जे सभागृह आहे त्याला आपण लोकसभा हे सभागृह असं म्हणतो. म्हणजे जनतेसाठी जनतेच्या इच्छा आकांक्षा यानुसार त्या ठिकाणी कायदे तयार करणं, त्या कायद्यांची अंमलबजावणी करणं आणि लोकांच्या जीवनामध्ये इच्छित स्वरूपाचा बदल घडवून आणणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम ह्या ठिकाणी ह्या लोकसभेमध्ये होत असतं. मग ह्या लोकसभा या सभागृहाचा नेता म्हणून कोण काम करत असतं, तर पंतप्रधान हे लोकसभा या सभागृहाचा नेता म्हणून काम करत असतं. मग त्या ठिकाणी लोकसभाचे जे अधिवेशनं होतात त्या ठिकाणी त्या अधिवेशनाचा कालावधी ठरवणं, त्या अधिवेशनामध्ये कोणकोणत्या विषयी चर्चेला घ्यायची त्याची रूपरेषा ठरवणं, त्या ठिकाणी विविध आपल्याला जी काही विधेयकं मांडायची असतात त्या विधेयकांमध्ये समन्वय ठेवणं, ही सगळी कामं या लोकसभेचा नेता म्हणून त्या ठिकाणी पंतप्रधानांना करावी लागतात. म्हणजे देशाच्या एकंदरीत स्वरूप, देशाचे एकंदरीत प्रश्न, त्या ठिकाणी देशासमोर असणाऱ्या समस्या या सगळ्यांची चर्चा करून त्या ठिकाणी लोकसभेमध्ये ते विधेयकं मांडणं आणि ते विधेयकं मंजूर करून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम लोकसभेचा नेता म्हणून त्या ठिकाणी पंतप्रधानांना करावं लागतं. कारण लोकसभेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहीत आहे की लोकसभेमध्ये ज्या राजकीय पक्षाला बहुमत प्राप्त झालेलं असतं त्याच राजकीय पक्षाचा नेता तो पंतप्रधान बनू शकतो. म्हणून लोकसभेची ही भूमिका खूप महत्त्वाची असते. जो व्यक्ती जे सरकार चांगल्या पद्धतीने लोकांसाठी काम करेल, जे सरकार लोकांसाठी चांगल्या पद्धतीचे कायदे तयार करू शकेल, तीच व्यक्ती येणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडून येऊ शकते. म्हणून या ठिकाणी लोकसभेचा नेता म्हणून त्यांना त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचे जनतेसाठी काम करणं अपेक्षित असतं. त्यानंतर चौथं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की धोरण निर्माता, पॉलिसी मेकिंग ही सगळ्यात महत्त्वाचं काम. म्हणजे एकंदरीत राजकीय प्रक्रिया आणि ह्या राजकीय प्रक्रियेचं यश अपयश जर कशावरती असेल, एकंदरीत सरकारचं यश अपयश जर कशावरती असेल, याचा जर आपण अभ्यास केला तर धोरण निर्मिती प्रक्रियेवरती असतो. म्हणजे एखादा सरकार किती चांगल्या पद्धतीने काम करतं, किती चांगल्या योजना राबवतं लोकांसाठी आणि त्या योजना यशस्वीपणे राबवते की नाही याच्यावरतीच कोणत्या पण सरकारचं यश आणि अपयश अवलंबून असतं. आपण जर बघितलं तर एकंदरीत भारताचं जे राजकारण आहे ते राजकारण हे पंतप्रधान या पदाभोवती जे फिरतं ते का बरं, तर ह्या धोरण निर्मिती प्रक्रियेमध्ये जर आपण बघितलं तर देशाचं परराष्ट्र धोरण असेल, अंतर्गत धोरण असेल, या सगळ्या धोरण प्रक्रियेमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला असं बघायला मिळतं की पंतप्रधान ह्या पदाला खूप म्हणजे कोणत्या पण खात्याने कोणतं पण जरी धोरण ठरवलं, वेगवेगळ्या खात्यांचे जे मंत्री असतात त्यांनी जे धोरण ठरवलं, पण ते धोरण जाहीर करण्याचा किंवा ते धोरण जनतेपर्यंत नेण्याचा जे मार्ग आहे ते म्हणजे पंतप्रधान या पदाद्वारे ते लोकांपर्यंत नेलं जातं. म्हणजे देशाचं परराष्ट्र धोरण आपण जर बघितलं, स्वातंत्र्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणाचा जर आपण विचार केला की भारताचे परराष्ट्र धोरण ठरवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका कोणाची होती स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये, तर त्या ठिकाणी आपल्याला निश्चितच असं जाणवतं की भारताचे पहिले पंतप्रधान जे होते पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असं म्हटलं जातं. म्हणजे भारताचं जे परराष्ट्र धोरण निर्माण करण्याचं सगळ्यात प्रथम जे काम केलं ते आपल्या माननीय पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलं. म्हणजे त्यांनी पंतप्रधान हे पद असं असतं की त्या पदाने देशाची जे काही देशाचा जो व्यवहार असतो, देशाचं जे राजकीय प्रक्रिया असते, देशाचं जे प्रशासन असतं ते व्यवस्थित पद्धतीने चालण्यासाठी त्यांना काळानुरूप वेगवेगळ्या प्रकारची धोरणं आखावी लागतात आणि ती धोरणांची अंमलबजावणी व्यवस्थित पद्धतीने करून घ्यावी लागते. त्यानंतर आपण जर बघितलं पाचवं त्यांचा अधिकार जर काय आहे किंवा त्यांचा जी भूमिका आहे तर ते आहे विशेष स्थान. म्हणजे आपण जर भारतीय राजकीय व्यवस्थेचा अभ्यास केला तर त्या भारतीय राजकीय व्यवस्थेमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं जे पद आहे ते आहे पंतप्रधानाचं पद. जरी राष्ट्रपती हे पद सर्वोच्च असलं तरी त्या राष्ट्रपती पदापेक्षा सर्वात जास्त वलयांकित जर दर्जा भारतीय राजकारणामध्ये जर कशाला प्राप्त झालेला आहे, विशेष स्थान कोणत्या पक्षाला कोणत्या पदाला प्राप्त झालेलं आहे, तर ते पद आहे पंतप्रधानांचं पद. ते का बरं? आपण जर आपण जर पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ जर बघितलं तर त्या पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रपतीशी जर संवाद एखाद्या मंत्र्याला साधायचा असेल तर ते संवाद ते स्वतः डायरेक्टली
राष्ट्रपतींशी संवाद साधू शकत नाही. तर त्या ठिकाणी मध्यस्थाची भूमिका कोण पार पाडत असतं, तर पंतप्रधान त्या ठिकाणी मध्यस्थाची भूमिका पार पाडत असतात. म्हणजे मंत्रिमंडळ आणि राष्ट्रपती यांच्यामध्ये दुवा म्हणून कोण काम करत असतं, तर त्या ठिकाणी पंतप्रधान हे राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करत असतात. म्हणजे मंत्र्यांचं जे काही म्हणणं आहे ते राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवण्याचं काम पंतप्रधान करत असतात आणि राष्ट्रपतींचं जे काही सरकारविषयी धोरण आहे ते किंवा जो काही सल्ला आहे, मार्गदर्शन आहे ते मंत्रिमंडळापर्यंत पोहोचवण्याचं काम हे पंतप्रधान करत असतात. म्हणजे पंतप्रधान हे एक सल्लागार म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रपतींचे काम करत असतात. म्हणून त्यांना त्या ठिकाणी राजकारणामध्ये एक विशेष स्थान भारताच्या राजकीय व्यवस्थेमध्ये, भारताच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये प्राप्त झालेलं बघायला मिळतं. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं त्यांचं जे काम आहे, अधिकार आहे, तो आहे अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे. म्हणजे भारताची प्रशासकीय यंत्रणा जर आपण बघितली, भारताची एकंदरीत व्यवस्था जर बघितली, तर त्या व्यवस्थेमध्ये जी केंद्रीय प्रशासन व्यवस्था आपण ज्याला म्हणतो, त्यामध्ये जी काही वेगवेगळे भारतीय राज्य घटनेने भारताचं प्रशासकीय व्यवस्था चालवण्यासाठी, भारताचं राजकारण व्यवस्थित पद्धतीने चालण्यासाठी, भारताची जी व्यवस्था आहे राजकीय व्यवस्था, ती व्यवस्थित पद्धतीने चालण्यासाठी ज्या वेगवेगळ्या घटनात्मक संस्था निर्माण केलेल्या आहेत, त्या संस्थांमधले जे काही वरिष्ठ पदाधिकारी आहेत, त्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार जर कोणाला असेल, जरी ते अधिकार त्यांची नियुक्ती ही राष्ट्रपतींच्या नावाने होत असली तरी ती नियुक्ती कोणाच्या सल्ल्याने होत असते, कोणाच्या सूचनांनी होत असते, तर ते आहे पंतप्रधानांच्या सल्ल्याने होत असते. म्हणजे या ठिकाणी सुद्धा जर अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमध्ये जर आपल्याला आपण जर बघितलं तर एकंदरीत वरचष्मा कोणाचा दिसून येतो, तर तो आपल्याला प्रामुख्याने पंतप्रधान या पदाचा दिसून येतो. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं काम, सगळ्यात महत्त्वाचं काम जे आहे त्यांचं जे अधिकार, पक्षाचा नेता म्हणून त्यांना काम करावं लागतं. म्हणजे आपण जर बघितलं तर भारतामध्ये ज्या निवडणुका होतात त्या निवडणुका कोणाचा चेहरा समोर ठेवून केल्या जातात, तर तो पंतप्रधान पदाचा चेहरा समोर ठेवून केले जातात. की पंतप्रधान पद, आमचा पंतप्रधान किती सक्षम आहे, आमचा पंतप्रधान किती कार्यक्षम आहे, किंवा आमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार किती चांगल्या पद्धतीने त्याने काम केलं, तो किती चांगल्या पद्धतीने लोकांशी संवाद साधू शकतो. म्हणजे देशाचं एकंदरीत राजकारण आणि देशाच्या ज्या काही निवडणुका होतात त्या निवडणुकांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं पक्षाचा नेता म्हणून ज्या ठिकाणी पक्षामध्ये समन्वय ठेवणं, पक्षाचे जे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करणं, त्याचप्रमाणे निवडणुकीमध्ये राजकीय पक्ष आपल्या पक्षाची भूमिका लोकांपर्यंत मांडणं आणि त्या ठिकाणी जनाधार खेचून घेणं, हे सगळ्यात महत्त्वाचं काम पक्षाचा नेता म्हणून पंतप्रधानांना करावं लागतं. म्हणजे एकंदरीत आपण जर आजचं भारताचं राजकारण बघितलं तर ते पंतप्रधान केंद्रित राजकारण आणि पंतप्रधानांच्या चेहऱ्यावरती निवडणुका लढवण्याचं काम अलीकडच्या भारताच्या राजकारणामध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा अधिकार काय आहे भारताच्या पंतप्रधानांचा, तर तो आहे आणीबाणी विषयक अधिकार. म्हणजे आणीबाणी विषयक म्हणजे भारताच्या राष्ट्रपतींना आणीबाणी लागू करण्याचा जरी अधिकार असला तर तो आणीबाणी कोणाच्या सल्ल्याने लागू करू शकतात किंवा कोणाच्या सल्ल्याने आणीबाणी घोषित करू शकतात. जर आपण बघितलं तर पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपती ते आणीबाणी घोषित करू शकतात, अशी तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये केलेली आहे. म्हणजे ह्या आणीबाणी घोषित केल्यानंतर देशाचा संपूर्ण कारभार हा कोणाच्या हातात येतो, जरी वास्तविक आपण जर बघितलं तर तो राष्ट्रपतींच्या नावाने तो राज्यकारभार जरी चालवला जात असला तरी प्रत्यक्षात तो कारभार वास्तविक पद्धतीने तो फक्त पंतप्रधानांच्या हातामध्ये एकवटलेला दिसून येतो. म्हणजे संपूर्ण देशाची सत्ता ही कोणाच्या, संपूर्ण देशाचं प्रशासन हे कोणाच्या हातात येतं, तर ते पंतप्रधान या पदाच्या हातात येतं आणि पंतप्रधान आपल्या सोयीनुरूप त्या आणीबाणीच्या कालखंडामध्ये देशाचा कारभार चालवू शकतो. म्हणजे आणीबाणी विषयक अधिकारामध्ये जरी आपण बघितलं तरी एकंदरीत या ठिकाणी पंतप्रधान ह्या पदाला खूप महत्त्वाचं त्या ठिकाणी स्थान प्राप्त झालेलं दिसून येतं. म्हणजे अशा पद्धतीने आपण ह्या पंतप्रधान पदाची ही जी काही वैशिष्ट्ये बघितली, त्यांची जी काही अधिकार आणि कार्य बघितली, त्यामध्ये असं निश्चितच आपल्याला दिसून येतं की एकंदरीत भारताच्या राजकारणामध्ये हे पंतप्रधान पद का बरं महत्त्वाचं आहे, एकंदरीत भारतीय प्रशासकीय व्यवस्थेमध्ये हे पंतप्रधान पद का बरं महत्त्वाचं आहे, तर त्या पंतप्रधान पदाला जी अधिकार प्राप्त झालेले आहेत त्या अधिकारांमुळे या पदाभोवती जे वलयांकित दर्जा निर्माण झालेला आहे, साहजिकच एकंदरीत भारताच्या प्रशासनावरती जे लक्ष ठेवण्याचं काम, जे अधिकार त्या पदाला मिळालेले दिसून येतात ह्या सगळ्या अधिकारांमुळे. आणि त्याच्यामुळे भारताचं जे प्रशासन आहे ते कोणाच्या नावाने चालतं प्रत्यक्ष पद्धतीने जर आपण बघितलं तर ते प्रत्यक्ष त्या प्रशासनावरती जो वचक आहे तो ठेवण्याचं काम ते पंतप्रधानांकडेच असलेलं बघायला मिळतं. म्हणून भारताच्या राजकीय प्रक्रियेमध्ये, भारताच्या एकंदरीत केंद्रीय प्रशासकीय व्यवस्थेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं प्रशासन व्यवस्थित पद्धतीने चालवण्यासाठी प्रशासनामध्ये समन्वय ठेवण्याची जी जबाबदारी आहे ती ह्या पंतप्रधान पदावरती आहे. तर हे झालं पंतप्रधानांचे अधिकार आणि कार्य. आता आपल्याला पंतप्रधानांची भूमिका, पंतप्रधान अधिकार कार्यांबरोबरच त्या पंतप्रधानांना काही भूमिका पण पार पाडाव्या लागतात. तर ती भूमिका कोणती आहे, तर पहिली भूमिका आहे जनतेचा नेता. आपण जर बघितलं तर पंतप्रधान हा कोणत्या राजकीय पक्षाचा नेता म्हणून त्या ठिकाणी निवडून आलेला असतो, पण तो ज्यावेळेस पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी पदावरती येतो त्यावेळेस त्याला
त्याच्यावरती सगळ्यात महत्त्वाची जी जबाबदारी असते ती असते जनतेचा नेता म्हणून काम करणं. म्हणजे जनतेचा नेता म्हणजे काय, तर लोकसभा हे जनतेचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे आणि लोकसभा या सभागृहाचा तो नेता असतो. याचा अर्थ लोकांच्या लोकांच्या सभागृहाचा तो नेता असल्यामुळे तो कोणाचा नेता असतो, जनतेचा नेता असतो. म्हणून जनतेच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहे, जनतेचे जे काही प्रश्न आहे, जनतेने आपल्या विकासासाठी त्या पक्षाला जे निवडून दिलेलं असतं ते हे धोरणं राबवणं, जनतेमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न समजावून घेणं, ह्या वेगळ्या मग त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन, ते वेगवेगळ्या भागांना भेटी देऊन त्या ठिकाणचे प्रश्न समजावून घेणं आणि त्या ठिकाणच्या प्रश्नांवरती उपाययोजना शोधणं, हे जनतेचा नेता म्हणून त्या ठिकाणी त्यांना ती भूमिका पार पाडावी लागते. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं त्यांची जी भूमिका आहे ती भारतीय राज्यघटनेने त्यांच्यावरती सोपवलेली आहे, ती नियोजन मंडळाचा अध्यक्ष. म्हणजे देशाचा विकास कशा पद्धतीने करायचा यासाठी जे काही नियोजन मंडळ, आता त्याचा नीती आयोग असं नामांकन केलेलं आहे, त्या नियोजन आयोगाचा पदसिद्ध अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झालेली असते. म्हणजे देशाचा सूत्रबद्ध पद्धतीने नियोजन करणं ही संपूर्ण जबाबदारी जर कोणावरती असते तर ती पंतप्रधान या पदावरती असते. आणि त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा की कोणती भूमिका पार पाडावी लागते, तर देशाचा वास्तविक प्रमुख. म्हणजे देशाचं सरकार, देशाची जी प्रतिमा आहे राजकीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती ती यशस्वी किंवा अयशस्वी झाली तर ती कोणाच्या नावाने ओळखलं जातं, तर त्या पंतप्रधानांच्या नावाने ओळखलं जातं. म्हणजे देशाचा वास्तविक प्रमुख हे खूप महत्त्वाचं काम देशाच्या राजकारणामध्ये, देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये संपूर्ण अधिकार आणि कार्य हे प्रत्यक्षपणे कोणाच्या नावाने चालत असतात, कोणाच्या नावाने तो राज्यकारभार प्रशासन चालत असतं, तर ते पंतप्रधानांच्या नावाने चालत असतं. म्हणजे आपण बघितलं की राष्ट्रपती जरी आपल्या भारतीय राज्यघटनेने सर्वोच्च प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती केलेली असली तरी ते त्या ठिकाणी नामधारी प्रमुख म्हणून काम करत असतात आणि देशाच्या एकंदरीत संपूर्ण अधिकार आणि कार्य ही कोणाकडे सोपवलेली दिसून येतात, तर ती पंतप्रधान या पदाकडे सोपवलेली बघायला मिळतात. म्हणून देशाचा वास्तविक प्रमुख ही एक भूमिका त्यांना त्या ठिकाणी पार पाडावी लागते. म्हणजे अशा पद्धतीने एकंदरीत आपण भारताचं जे केंद्रीय प्रशासन आहे त्या केंद्रीय प्रशासनामध्ये भारताचे जे पंतप्रधान, त्यांच्या अधिकार आणि कार्य यांचा एकंदरीत विचार केल्यानंतर आपल्याला असं बघायला मिळतं की भारताच्या एकंदरीत राजकीय प्रक्रियेमध्ये हे पंतप्रधान पद म्हणजे जसं अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष पद आहे त्या राष्ट्राध्यक्ष पदाला जसं त्या ठिकाणी एक वलयांकित दर्जा प्राप्त झालेला आहे, तसाच दर्जा भारताच्या राजकारणामध्ये या पंतप्रधान पदाला निर्माण झालेला आहे. आणि संपूर्ण देशाचे संपूर्ण अधिकार आणि कार्य त्यांच्या हातामध्ये एकवटल्यामुळे देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेवरती नियंत्रण ठेवण्याचे सर्व अधिकार, जबाबदारी ही ह्या पंतप्रधान पदावरती आलेली बघायला मिळते. म्हणजे अनेक विचारवंतांनी या पंतप्रधान पदाविषयी चर्चा करत असताना त्याविषयी वेगवेगळे विधानं केलेले आहेत. काही विचारवंतांनी ह्या पंतप्रधान पदाविषयी बोलताना असं म्हटलं की देशाच्या नावेचा सुकाणूधारी, म्हणजे देशाची जी नाव आहे ती चालवण्यासाठी जो सुकाणू असतो, तो सुकाणू ज्याच्या हातात असतो तो म्हणजे पंतप्रधान असतो. काही विचारवंतांनी असं म्हटलं की त्या समानांमधील प्रथम, म्हणजे जे मंत्रिमंडळ असते त्यामध्ये सगळे समान असतात पण त्यामधला जो प्रथम आहे तो प्रथम म्हणजे पंतप्रधान. म्हणजे असे वेगवेगळे विधानं या पंतप्रधान पदाविषयी वेगवेगळ्या राजकीय अभ्यासकांनी केलेली बघायला मिळतात. म्हणजे एकंदरीत भारताची राजकीय प्रक्रिया जर अभ्यासली, भारताच्या केंद्रीय प्रशासन जर अभ्यासलं, तर त्या केंद्रीय प्रशासनामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं स्थान आपल्याला पंतप्रधान या पदाला बघायला मिळतं. कारण देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेवरती छाप पाडण्याचं, देशाचं प्रशासन व्यवस्थित पद्धतीने चालवण्याचं जे काही अधिकार आणि कार्य आहे ते भारतीय राज्यघटनेने कोणाकडे सोपवलेलं आहे, तर ते पंतप्रधानांकडे सोपवलेलं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण एकंदरीत भारताची जी राजकीय व्यवस्था, भारताची केंद्रीय प्रशासकीय व्यवस्था आणि त्या व्यवस्थेमध्ये समन्वय साधण्याचं काम अधिकार पंतप्रधान कशा पद्धतीने करतात याविषयी माहिती करून घेतली.